आजीच्या गोष्टी. छोटी, तू आलीस? किती छान. तुला भूतांच्या गोष्टी ऐकायला आवडतात ना? छोटी आजही तिच्या भावासोबत आजीच्या घरी आली होती. छोटीने घाबरतच तिची मान होकारार्थी हलवली. तशी आजी तिच्या नेहमीच्याच भयानक आवाजात बोलू लागली. ऐका तर मग, आजच्या गोष्टीचं नाव आहे पौर्णिमेची म्हातारी. हा, हॅलो आई. अगं हो आई, मी सांभाळून चालले आहे. हो, तू सांगितलेलं माझ्या सगळं काही लक्षात आहे. कोणी माझ्या नावाने हाक मारली तर मी त्याकडे नाही लक्ष देणार, आणि काहीही झालं तरी वाटेत मी पाठी वळून नाही बघणार. सायली रात्रीची एकटीच एका जंगलातून चालली होती. तिला शाळेपासूनच ट्रेकिंग वगैरेची खूप आवड होती. स्वभावाने बिनधास्त आणि फिरायची आवड असल्याने ती आजवर अनेक ठिकाणी एकटीच फिरायला गेली होती. पण आताचा तिचा हा जंगलातील भयानक प्रवास, तोही रात्रीचा एकटीने करणे, हे तिने स्वतःहून निवडलं नव्हतं. खरं तर ती तिच्या आजीकडे जायला निघाली होती, पण तिला रात्रीचा आसपासच्या परिसराचा अंदाज आला नाही आणि ती फार आधीच बसमधून खाली उतरली. त्यात अंधारात तिने चुकून जंगलाचा मार्ग घेतला. नशिबाने तिच्या फोनला नेटवर्कची रेंज होती, म्हणून ती आयत्यावेळी घरच्यांशी संपर्क करून तिथून पुढे कसं जायचं हे विचारू शकली होती. पण तिची आई तिथे एका वेगळ्याच चिंतेत पडली होती. ती पौर्णिमेची रात्र होती आणि त्या रात्री तिथून त्या जंगलातून येणं जाणं हे लोकांसाठी निषिद्ध होतं, वर्ज्य होतं. कारण असं बोललं जायचं की त्या जंगलात एक चेटकीण राहते, जी मुलींना, बायकांना झपाटते आणि त्यांचा खून करते. तिथली लोक तिला पौर्णिमेची म्हातारी म्हणत, कारण ती लोकांसमोर फक्त पौर्णिमेच्याच रात्री येत असे. सायलीच्या हातात तिचा मोबाईल होता. त्या मोबाईलच्याच उजेडात ती अंधारातून वाट काढत पुढे चालली होती. बराच वेळ झाला. सायलीला तिच्या आईचा फोन आला नव्हता, म्हणून तिने सहज तिच्या मोबाईलमध्ये पाहिले तर तिच्या मोबाईलचं नेटवर्कच गेलं होतं. रात्रीच्या वेळी त्या भयान अंधारात आता कुठे सायलीला एकटं वाटू लागलं होतं. तोच तिच्या कानांवर तिला तिच्या आजीची हाक ऐकू आली. सायली. सायलीच्या आजीने सायलीला बजावलं होतं. काहीही झालं तरी जंगलाच्या रस्त्यावरून जाताना तिच्या नावे आलेल्या कोणत्याही हाकेला ओ द्यायचं नाही, पाठी वळून तर अजिबातच पाहायचं नाही. पण सायलीला तो आवाज तिच्या सख्या आजीचाच वाटला, म्हणून तिने कसलाही विचार न करता पाठी वळून पाहिले आणि सायलीच्या तोंडून जोराची किंकाळी बाहेर पडली. तिच्यापासून काहीच अंतर दूर एक म्हातारी उभी होती. तिचा तो अवतार रात्रीच्या वेळी अंगात कापरं भरवणारा होता. कृश पडलेलं तिचं ते शरीर, अंगावर मळके कपडे, विस्कटलेले फुललेले तिचे ते मोकळे केस, आत गेलेले तिचे भयानक डोळे. पौर्णिमेची म्हातारी, सायली घाबरतच म्हणाली. तशी ती म्हातारी विचित्र एखाद्या चेटकिणीसारखी हसू लागली. काही कळायच्या आतच ती म्हातारी खाली वाकली. 2 हात आणि 2 पायांवर ती आता एखाद्या जनावरासारखी उभी होती. सायलीला तिथून पळायचं होतं, पण तिला याची जराही कल्पना नव्हती की तिने पाठी वळून किती मोठी चूक केली होती ते. तिचे पाय जमिनीत रुतल्यासारखे एका जागी स्थिर राहिले होते, जणू ती एखादा वृक्षच असावी. पण समोर असलेली ती भयानक म्हातारी तिच्या 4 पायांवर धावत सायलीच्याच दिशेने आली आणि काही कळायच्या आत तिने सायलीच्या शरीरात प्रवेश केला. तिथे सायलीचा फोन नॉट रिचेबल येत होता, म्हणून सायलीच्या आईने तिच्या आईला म्हणजे सायलीच्या आजीला फोन करून सगळं काही सांगितलं. सायलीची आजी दारातच बसून सायलीच्या येण्याची वाट पाहत होती. सायलीच्या आजीकडे एक कुत्रा होता. ती तिथे गावी एकटीच राहत असल्याने तिने गावच्याच एका रस्त्यावरच्या कुत्र्याला तिच्या घरात आश्रय दिला होता.
त्या कुत्र्याला काहीतरी जाणवलं होतं. कोणाच्या तरी येण्याची चाहूल त्याला आधीच लागली होती, म्हणून तो गुरगुरू लागला होता. सायलीच्या आजीने तिचे डोळे बारीक करत पाहिले. सायली हळूवार चालत अंगणामध्ये आली होती. सायली अंगणात येताच तिच्यातला बदल सायलीच्या आजीने पटकन ओळखला. इतर वेळी आजीला पाहून धावत येऊन आजीला मिठी मारणारी सायली आज खूपच शांत वाटत होती. तिला पाहून सायलीच्या आजीकडचा कुत्रा जोरजोरात भुंकायला लागला. आजी त्याला शांत करत होती, पण तो काही ऐकतच नव्हता. तो असा याआधी कधीच वागला नव्हता. सायलीची नजर त्या कुत्र्यालाच रोखून पाहत होती. सायली घराचा उंबरा ओलांडणार तोच तिच्या आजीने तिला दारातच अडवलं. ती तिला परत अंगणात घेऊन आली आणि तिने तिच्यावरून मीठ मोहरी फिरवली. सायलीच्या शरीरात प्रत्येक भागात तप्त सुरी घुसवावी तशा प्रचंड वेदना सायलीला होऊ लागल्या. सायलीने एक जोराची किंकाळी फोडली आणि ती तिथेच बेशुद्ध झाली. आजी, म्हणजे ती पौर्णिमेची म्हातारी सायलीच्या शरीरातून निघून गेली होती ना? हो, पण गोष्ट अजून संपलेली नाही. सायलीचा मोबाईल वाजत होता. त्या आवाजाने अचानकच सायलीला जाग आली. ती फोन उचलणार तोच फोनची रिंग बंद झाली. सायलीने मोबाईल हातात घेऊन पाहिला तर त्यात तिच्या आईचे 22 मिस कॉल आले होते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे मोबाईलमध्ये रात्रीचे 10 वाजले होते. तिने इथे तिथे पाहिले तर सायली ही तिच्या आजीच्या घरी आजीच्या खोलीत झोपली होती. सायलीला तिच्यासोबत नेमकं काय घडतंय हेच कळत नव्हतं. तिला जंगलात एक म्हातारी दिसली एवढं स्पष्ट लक्षात होतं, पण तेव्हा तर रात्रीचे साधारण 3 वाजले होते. मग हे घड्याळ उलट फिरू लागलंय की दुसऱ्या रात्रीचे 10 वाजलेत? सायलीने मोबाईलमध्ये पुन्हा एकदा पाहिले तर मोबाईलमध्ये तर दुसऱ्या दिवसाचे रात्रीचे 10 वाजले होते. म्हणजे सायली जवळपास 18-19 तास बेशुद्ध होती. तिने लगेचच तिच्या आईला फोन केला. सायलीचा आवाज ऐकून तिची आई जोरजोरात रडू लागली, पण सायलीने तिला शांत केलं. अगं आई, मी ठीक आहे, मी आजीच्या घरी आहे, पण मी फोन उचलत नव्हते तर तू आजीला का फोन केला नाहीस? काय, तू आजीलाही फोन करत होतीस, पण मग तिने फोन का उचलला नाही? कोण? दादा? अगं दादा कशाला येतो इथे? बरं ऐक ना, मला काल रात्री जंगलात ती म्हातारी दिसली होती. हो तीच पौर्णिमेची म्हातारी. अगं हो आई, तू बोलली होतीस मला, पण मला तिचा आवाज आपल्या आजीसारखा वाटला म्हणून मी मागे पाहिले. ती माझ्यावर धावून आली आणि मी तिथेच खाली पडले. मला काय होते तेच कळेना. डोकं गरगरू लागलं. डोळ्यांवर विचित्र झापड निर्माण झाली. मला वाटत होतं मी जागे होते, पण प्रत्यक्षात मी एखाद्या दारुड्यासारखीच माझी शुद्ध हरपून होते. मला आठवतंय, मी आजीच्या घरी गेले, ते तिथे कुत्र्याचं भुंकणं, नंतर मला झालेल्या प्रचंड वेदना, पण त्यानंतरचं मला काहीच आठवत नाही. काय? अगं पण हो, मी यावेळी जे तू सांगशील तेच, तसंच आणि तेवढंच करीन, असं म्हणत सायलीने फोन कट केला. फोन ठेवण्यापूर्वी सायलीच्या आईने जे काही सायलीला सांगितलं होतं ते फार भयानक होतं. ते ऐकून सायलीच्या कपाळावर घाम जमा झाला होता. तिच्या आईच्या म्हणण्याप्रमाणे पौर्णिमेची म्हातारी अजूनही तिच्या आजीच्याच घरी होती. भीती होती की त्या म्हातारीने सायलीच्या आजीसोबत काही वाईट केलेलं नसावं. सायलीच्या आईने सायलीला तिच्या आजीला घेऊन तात्काळ घराबाहेर पडायला सांगितलं. सायलीने सावधच तिच्या खोलीचं दार उघडलं. बाहेर अंधुक प्रकाश होता, पण सायलीची आजी बाहेर कुठेच दिसत नव्हती. सायली भिंतीच्या आधारे पुढे पुढे सरकत होती, पण पुढे गेल्यावर तिला कसल्या तरी शिजत असलेला वास आला. म्हणजे आजी ठीक होती. सायली स्वयंपाक खोलीच्या दिशेने गेली. तिने खोलीत आत वाकून पाहिले तर चुलीवर काहीतरी शिजत होतं, पण खोलीत आजी कुठेच दिसत नव्हती. तिथेही फक्त चुलीच्या जाळण्याचा उजेड होता. सायलीने चुलीवरच्या भांड्यात पाहिले. तिला त्यात मोठी मोठी हाडं दिसली. कदाचित सायलीच्या येण्यामुळे तिच्या आजीने मटणाचा बेत केला होता.
तिथे सायलीची आई उगाचच काळजी करेल म्हणून सायलीने सगळा प्रकार फोन करून तिच्या आईला सांगितला. तिचं बोलणं ऐकून सायलीची आई अजूनच घाबरली. सायली, तुला इतकंही माहित नाही की तुझी आजी नॉनव्हेज बनवत नाही ते? आईचं हे वाक्य ऐकून सायलीच्या अंगावर सरकन काटा उभा राहिला. तिने मोबाईलचा टॉर्च स्वयंपाक खोलीच्या जमिनीवर फिरवला. सगळीकडे रक्ताचा सडा पडला होता आणि स्वयंपाक खोलीच्या एका कोपऱ्यात कुत्र्याचं मुंडकं पडलं होतं. सायलीने तिच्या कपाळावर हात मारून घेतला. तिचं तिथे राहणं आता फार धोक्याचं होतं. सायली तिथून कशी बशी निघाली आणि ती घरातून बाहेर पडणार तोच तिचं लक्ष दारात बसलेल्या तिच्या आजीकडे गेलं. आजी, सायलीच्या तोंडून निघालेलं हे एक वाक्य दारात बसलेल्या त्या म्हातारीचं लक्ष वेधण्यासाठी पुरेसं होतं. तिने तिचं डोकं एका झटक्यात सायलीच्या दिशेने वळवलं. ती सायलीची आजीच होती, पण तिचा तो अवतार फार भयानक वाटत होता. तिच्या तोंडून कुरकुरण्याचा आवाज येत होता. तिच्या शरीरात पौर्णिमेची म्हातारी घुसली होती. ती सायलीला मारण्यासाठी सायलीच्या पाठी धावत सुटली. सायली स्वतःचा जीव वाचवण्यासाठी धावत एका खोलीत जाऊन लपली. तिने त्या खोलीचं दार आतून लावून घेतलं होतं. तोच त्या खोलीचं दार धाडधाड करून वाजू लागलं. ती म्हातारी कधीही ते दार तोडून आत येऊ शकत होती. सायलीला काहीतरी लवकर करावं लागणार होतं. त्या खोलीला एक लाकडी खिडकी होती. सायलीने लगेचच ती उघडली. त्या खिडकीला बाहेरून गज लावलेले होते, पण ते संपूर्ण गंजले होते. सायलीने खोलीत असलेलं एक छोटं लाकडी स्टूल घेतलं आणि ती जोरजोरात त्या लोखंडी गजावर प्रहार करू लागली. दाराबाहेरून ती म्हातारी भयानक ओरडत होती. तोच खिडकीचा गज बाहेरच्या बाहेर कोसळला. तशी सायली जीव वाचवून कशी बशी त्या घरातून बाहेर पडली. आजी, म्हणजे सायली त्या घरातून सुखरूप बाहेर पडली होती ना? ती वाचली होती ना? हो, पण गोष्ट अजूनही संपलेली नाही. सायली अंधारातून धावत होती. तोच तिचा मोबाईल वाजला. सायलीने नाव न बघताच तो उचलला. फोन तिच्या भावाने केला होता. सायली, तू कुठे आहेस? मी आजीच्या घरात आलो आहे, पण आत इतका अंधार का आहे? दादा, दादा, तू आत काय करतोयस? बाहेर पड, तू घरातून आधी बाहेर पड. हो, मी येतोय बाहेर, थांब. अरे, ती बघ आपली आजी, तिथे खोलीच्या दारात बसली आहे. चल, तिला घेतो आणि लगेचच येतो बाहेर. नाही दादा, ती आपली आजी नाही. बाहेर पड, घरातून लवकर बाहेर ये तू, नाहीतर ती तुला मारेल दादा. सायली पुढे काही बोलणार तोच तिच्या भावाची एक जोरदार किंकाळी तिला फोनमध्ये ऐकू आली. सायली तिथून तिच्या भावाला जोरजोरात हाका मारत राहिली, पण फोनमधून फक्त गुरगुरण्याचेच आवाज येत होते. आजीची ही गोष्ट ऐकून छोटी जोरात ओरडली. ती घाबरून आजीच्या घरातून बाहेर पळत गेली. तिच्या पाठून तिचा भाऊही पळत बाहेर आला. त्यांना असं घाबरून पळताना पाहून छोटीची आजी म्हणाली, छोटी, कुठे पळतेस? आज पळतेस, पण परत येशील ना आजीच्या गोष्टी ऐकायला? आजीच्या गोष्टी. तुम्ही सुद्धा तुमच्या गोष्टी बागुलबुवाला मेल किंवा मेसेज करू शकता. बागुलबुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.